गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इन्फिनेटिव्ह, जिरंड्स आणि पार्टिसिपल्स यातला फरक बघूया. टू सिंग इज माय हॉबी हे सेंटेन्स आहे. टू सिंग हे यातलं इन्फिनेटिव्ह आहे. आता इन्फिनेटिव्ह म्हणजे काय? अँड इन्फिनेटिव्ह इज अ बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब आणि ते टू बरोबर येतं. ज्या व्हर्बच्या आधी टू असतं ते इन्फिनेटिव्ह असतं. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, मूळ जे असतं ते सिंग आणि टू सिंग आपण मूळ क्रियापदाला असंच म्हणतो ना, व्हर्बच्या आधी टू लावतो, ते म्हणजे इन्फिनेटिव्ह. जेव्हा तुम्हाला इन्फिनेटिव्ह फाइंड आउट करा म्हणतात तेव्हा व्हर्बच्या आधी जे टू असेल ते इन्फिनेटिव्ह. आणि कुठल्याही काळामध्ये म्हणजे कुठल्याही टेन्समध्ये इन्फिनेटिव्ह चेंज होत नाही, ते तसंच राहतं. टू सिंग, टू डान्स, टू कलेक्ट, टू गो, टू कम, हे सगळं इन्फिनेटिव्ह. आता बघूया जिरंड्स आणि पार्टिसिपल्स. तर पहिल्यांदा जिरंड्स बघू. जिरंड्सला आपण व्हर्बल नाऊन असं पण म्हणतात. म्हणजे व्हर्बला ING लागतं, व्हर्ब प्लस ING, त्याला व्हर्बल नाऊन म्हणतात. एक्झाम्पल बघा, आय लाईक डान्सिंग. डान्स हे व्हर्ब आहे, त्याला ING. आय लाईक डान्सिंग, मला नृत्य आवडतं किंवा नाच करायला आवडतं. शी इज फॉन्ड ऑफ कलेक्टिंग स्टॅम्प्स. टू बी फॉन्ड ऑफ ही फ्रेज आहे. टू बी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे. तर शी इज फॉन्ड ऑफ कलेक्टिंग स्टॅम्प्स. कलेक्ट ING, COLLECT, कलेक्ट ING. तिला स्टॅम्प्स म्हणजे तिकीटं कलेक्ट करायला, गोळा करण्याची आवड आहे. शी फॉन्ड ऑफ. आता जिरंड आणि पार्टिसिपलमध्ये काय डिफरन्स आहे? दोन्हीमध्ये पण व्हर्बला ING लागतं, राईट. आता पार्टिसिपल्सचे दोन प्रकार असतात, प्रेझेंट पार्टिसिपल अँड पास्ट पार्टिसिपल. ह्या प्रेझेंट पार्टिसिपलला व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणतात आणि जिरंडला व्हर्बल नाऊन म्हणतात. ह्याच्यामध्ये व्हर्ब हे नाऊनसारखं काम करतं आणि ह्याच्यामध्ये व्हर्बल हे ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, वी सॉ ए डान्सिंग गर्ल, म्हणजे आम्ही एक मुलगी पाहिली. ती मुलगी कशी होती? डान्स करणारी, नाच करणारी, नृत्य करणारी मुलगी. ह्या डान्सला ING लागलं. ह्या गर्लचं वर्णन केलं आहे. गर्लला ॲडजेक्टिव्ह लागलं नाही, विशेष माहिती दिली गर्लबद्दल, ॲडजेक्टिव्ह आहे. म्हणून वी सॉ डान्सिंग गर्ल हे पार्टिसिपल आहे. शी लाईक्स इंटरेस्टिंग स्टोरीज, तिला गोष्टी आवडतात, पण कसल्या? इंटरेस्टिंग. त्यामुळे हे झालं पार्टिसिपल. आता पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3, व्हर्बचं थर्ड रूप. म्हणजे फॉर एक्झाम्पल, पेंट, पेंटेड, गो, वेंट, गॉन, हे V3 असतं. V1, V2, V3, गो, वेंट, गॉन. तसं पेंट, पेंटेड. दिस इज अ पेंटेड हाऊस. पास्ट पार्टिसिपल आपण काय म्हणतो? मग असे आपण बघितलं, व्हर्बल ॲडजेक्टिव्ह म्हणतो. त्यामुळे हाऊस कसलं बघितलं? तर पेंट. हे कसला हाऊस आहे? तर पेंटेड. त्यानंतर आपण आता मिक्स एक्झाम्पल्स बघूया. म्हणजे जिरंड आणि पार्टिसिपलमध्ये गोंधळ होतो, तर स्लाईट डिफरन्स आहे. सेंटेन्स शांतपणे वाचलं आणि मिनिंग समजलं तर अत्यंत सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल, मोस्ट विमेन एन्जॉय शॉपिंग. बऱ्याचशा स्त्रिया काय एन्जॉय करतात? शॉपिंग हे नाऊन आहे, त्यामुळे इथं आलं हे जिरंड. त्यानंतर वी फिनिश्ड पॅकिंग, आम्ही पॅकिंग संपवलं, जिरंड. आय वॉन्टेड टू लर्न स्विमिंग. टू लर्न इन्फिनेटिव्ह, लर्नच्या आधी टू आले आणि स्विमिंग. आय वॉन्टेड टू लर्न स्विमिंग, मला पोहायला शिकायचं होतं. आता इथं बघा, वी एंटर्ड द मूव्हिंग ट्रेन. इथं आता ट्रेनबद्दल विशेष माहिती आहे. म्हणजे ट्रेन कसली? मूव्हिंग. आम्ही कुठल्या ट्रेन, वी एंटर द ट्रेन, आम्ही ट्रेनमध्ये चढलो, पण कुठल्या? मूव्हिंग, म्हणजे चालत्या ट्रेनमध्ये चढलो, म्हणून हे झालं पार्टिसिपल. त्यानंतर द ट्रॅफिक वॉज जॅम ड्यू टू फॉलिंग ट्रीज. आता इथं काय म्हणलं आहे? ट्रॅफिक कशामुळे जाम झालं होतं? ड्यू टू फॉलिंग ट्रीज. झाडं पडत होती, पडत्या झाडांमुळे ट्रॅफिक जाम होतं, हे पण झालं पार्टिसिपल. हिअर इज अ न्यूज. एक न्यूज आहे. न्यूज कसली? ब्रेकिंग, म्हणून हे झालं पार्टिसिपल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.